जय महाराष्ट्र. आवाज कोणाचा? आवाज शिवसेनेचा. आवाज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा. आवाज कुणाचा मध्ये आज आपण कुणाचा आवाज ऐकणार आहोत. आज कुणाची मतं जाणून घेणार आहोत आणि आज कुणाच्या आठवणींचा अल्बम चालणार आहोत. तर स्वागत करूया शिवसेनेचे सचिव, खासदार आणि निष्ठावान शिवसैनिक खासदार अनिल देसाई यांचं. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. भाऊ, प्रश्न, त्याची उत्तरं, आत्ताचं सत्तांतर, अनेक प्रश्न महाराष्ट्राला आहेत. या गप्पांना सुरुवात करत असताना तुमचं सगळं बालपण कुठे गेलं? बालपण शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात. ताडदेव, परळ, वरळी हे सगळे भाग, दादर त्यावेळेला आणि गोरेगावपर्यंत किंवा मुंबईमध्ये सर्वत्र शिवसेना एक शिवसेना होती. त्या शिवसेनेच्या सानिध्यात, त्याच वातावरणात, त्याच संस्कारामध्ये मोठा झालो. राहायला कुठे होते? ताडदेवला राहत होतो. ताडदेवला. पण ताडदेवला जेव्हा राहत होता तेव्हा सगळं असं उभरतं, तरुण, धावणारं वय होतं. मग शिवसेनेकडे कसे काय आकर्षित झाला? शिवसेनेकडे शिवसेना प्रमुख आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं मुळात दोन गोष्टी. एक तर दसरा मेळावा विजयादशमीचा आणि दुसरं मार्मिक वगैरे या ज्या गोष्टी होत्या त्याचं एक विशिष्ट आकर्षण होतं. जनता केंद्र मला आठवतं आहे, ताडदेवचं जे समाजवाद्यांचं मुख्य केंद्र, त्या ठिकाणी वाचनालयामध्ये मार्मिक यायचं. त्या ठिकाणी आम्ही त्यावेळेला अर्थात शालेय शिक्षण म्हणा किंवा कॉलेजचं हे करत असताना ते वाचणं आणि ते विचार एवढे प्रभावी होते की तेच संस्कार झाले. नाही, पण मग आपण स्वतः शिवसेनेशी जोडलं जावं हे कधी वाटू लागलं तुम्हाला? त्याच वयामध्ये ज्यावेळेला लाला लजपतराय कॉलेजला होतो, तिथून मग जसं बोललो दसरा मेळावा, शिवाजी पार्कवर जाऊन बसायचं. कधी दसरा येतो आहे, कधी ते भाषण ऐकायला मिळतं आहे, बाळासाहेबांचे विचार. आणि त्यावेळेला खरं विचारांचं सोनं हे काय असतं हे खरोखर तेव्हापासून आतापर्यंत. त्यामुळे सोनं आणि विचार हे दोन शब्द आले की ते विचारांचं सोनं ते शिवसेना प्रमुखांचंच आणि ते शिवसेनेचं. पण लाला लजपतराय कॉलेजमधून ग्रॅज्युएशन झाल्यानंतर नोकरी करावी, व्यवस्थित आनंदाने घर चालवावं, अशा सगळ्या मानसिकतेत बरेचसे विद्यार्थी असताना हे समाजकारणामध्ये शिवसेनेबरोबर जोडून झोपून देऊन काम करावं हे त्या शिवतीर्थापासूनच वाटू लागलं तुम्हाला? अर्थात एक समाजसेवा. मग आपण जिथे असू त्या ठिकाणी, मग जसं मी सुरुवातीला लॉसुद्धा केलं हे करत असताना, आणि मग एक विशिष्ट हे पाहिलं जे शिवसेना प्रमुख त्यांच्या मार्मिकमधून नेहमी हे करायचे. गुणवत्ता असूनही कुठंतरी आपण कुठंतरी कमी पडतो. मग ते मुलाखतीच्या दरम्यान असू द्या किंवा एक ते दडपण असू द्या किंवा विशिष्ट जमातींचा जो काही एक इन्फ्लुअन्स होता, जो काही एक फार मोठा क्लाउड होता, त्या ह्याच्यामधनं आपली लोकं कुठंतरी ती हिंमत, ते धाडस करण्याचं हे शिवसेना प्रमुखांनी सगळ्या मराठी तरुण तरुणींना दिलं. आणि तिथून सुरू झालं की आपल्याला हेच करायचं आहे, आपल्याला हेच बघायचं आहे. आणि मग न्यू इंडिया ॲश्युरन्समध्ये मग तिथे असलेली लोकाधिकारची चळवळ या माध्यमातून आपण सुरू केलं. तुमची आणि वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची पहिली प्रत्यक्ष भेट कधी झाली होती? पहिली प्रत्यक्ष भेट शिवसेना प्रमुख आमच्या न्यू इंडिया ॲश्युरन्सचा एक छोटेखानी कार्यक्रम होता. आणि आम्हालाही हे नव्हतं त्यावेळेला. आमचे शांताराम बर्डे, बंडोपंत साठे, देवीदास खेडेकर वगैरे ही सगळी दिग्गज मंडळी त्यावेळेला लोकाधिकार समिती आणि शिवसेनेमध्ये चांगल्या रीतीने फ्रंट लाईनला चांगल्या रीतीने काम करत होते. आणि एक असंच जे मी सांगितलं लोकाधिकार समितीचं कार्य, तर त्या लोकाधिकार समितीच्या माध्यमातून एक कार्यक्रम ठेवण्यात आला होता. तोही एक पर्सोनेल डिपार्टमेंटचे एक AGM, म्हणजे आज शिवसेना प्रमुखांच्या ह्याच्यामध्ये ते तेवढं न बसणारं असं, पण AGM जो या रिक्रुटमेंटच्या बाबतीमध्ये, HR ह्याच्यामध्ये रिक्रुटमेंट नोकर भरतीमध्ये न्याय देण्याचं काम त्याच्याजवळ होतं. तो गुजराती होता, परंतु त्याने
बऱ्यापैकी लोकाधिकार समितीचं हे, कारण गुणवत्ता होती, कुठे वशिलाबाजीचं हे न करता चांगली मराठी भरती त्या न्यू इंडिया आस्थापनात झाली होती. आणि तिथे त्याचा निरोप समारंभ होता. त्या निरोप समारंभाला दस्तूरखुद्द शिवसेना प्रमुख तिथे न्यू इंडिया ॲश्युरन्स फाउंटनच्या हेड ऑफिसला आले. आणि तिथं आम्ही तर आमच्या शिवसैनिक याच्यामध्ये कामच करत होतो आणि तिथे पहिली भेट झाली. तो साल होतं 1979. आणि शिवसेना प्रमुखांनी अर्थात कार्यक्रम वगैरे झाल्यानंतर कार्यक्रमामध्ये अगदी बोलणं दिलखुलास शिवसेना प्रमुखांना काय कुठचं हे नाही, त्या अधिकाऱ्याचं नाव होतं घेलाणी. तर शिवसेना प्रमुख त्यावेळेला मला आठवतं एक वाक्य बोलले त्यांना, अहो तुमचं नाव घेलाणी नाही, तुमचं नाव देलाणी पाहिजे. तुम्ही दिलं इथे काहीतरी चांगलं, मराठी भरती दिली चांगली, ही सगळी लोकं तुम्हाला जे आज लोकाधिकारची माझे कार्यकर्ते सगळे एवढं तुमचं हे करतायत निरोप समारंभ. एक जबरदस्त असं भारावून गेलो होतो त्यावेळेला. शिवसेना प्रमुखांचा मायेचा हात माझ्या पाठीवर होता, पडला होता त्यावेळेला. ती पहिली जातीनं त्यांनी विचारपूस केली. पण त्याच्यानंतर शिवसेनेचं पद म्हणून, अधिकृत पद म्हणून तुम्हाला पहिलं कुठलं पद मिळालं? मला सचिव म्हणूनच पद पहिलं, शिवसेना सचिव. आणि नंतर मोठे साहेब आणि आता पक्षप्रमुख उद्धव साहेब यांच्याशी संवाद सुरू झाला. या दोघांच्या स्वभावात काय समानता वाटते तुम्हाला? समानता म्हणजे शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब म्हटल्यानंतर एक धगधगतं असं नेतृत्व, आणि उद्धवजी धगधगतं आहे पण वरून शांत, संयमी, अगदी व्यवस्थित त्यांच्या विचारामधलं. शिवसेना प्रमुख अर्थात तेही तशाच याचे होते. मायेचा हात दोघांजवळ जबरदस्त होता. म्हणजे मायेचा सागरच दोन्ही, म्हणजे इथे पिता इथे पुत्र अशा प्रकारचं ते एक हे होतं. ठाकरे घराणं शेवटी एक आर्टिस्ट घराणं आहे. मग आदित्यजी असू दे किंवा आता तेजससुद्धा, ही लोकं ही अशी आहेत, ही अशी नाही आहेत, अशी आहेत. त्यामुळे दिलं, प्रत्येकाला सांगावं त्या कोणी की मला काही नाही मिळालं. प्रेम, माया तुम्हाला राजकीय क्षेत्रामध्ये व्यासपीठापासून ते तुम्हाला जिथं पाहिजे तिथं घेऊन गेले. कोण कुठून कुठे गेले याचा विचार जरी आता काहींनी केला तरी खूप प्रत्येकजण लाजून मग त्या गोष्टी बाहेर येतात. आम्ही असे आहोत, आम्ही तसे आहोत. स्थानिक लोकाधिकार समिती काय आहे हो? स्थानिक लोकाधिकार समिती ही एक अभूतपूर्व किंवा जगाच्या पाठीवर कुठेच अशी चळवळ नसेल जी शिवसेना प्रमुखांनी सुरू केली. सुधीरभाऊ जोशी त्यावेळेला कीर्तिकरही होते. आणि या नेत्यांनी ज्या पद्धतीनं याची आंदोलनं घेतली, शिवसेना प्रमुखांना जे अभिप्रेत होतं, अगदी शिवसेना प्रमुख स्वतः एका मोठ्या आंदोलनामध्ये एअर इंडियावर त्यावेळेला बऱ्याच प्रकारचं हे सुरू होतं. आणि मराठी तरुणांवर, मराठी उमेदवारांवर अत्याचार, मराठी उमेदवारांना डावललं, हे सर्रास सुरू होतं. आणि मग तिथे ज्या गोष्टी झाल्या त्या सगळ्यांना सर्वश्रुत आहेत. आणि तिथे जो एक आवाज घुमला, कानाचा आवाज म्हणतात, त्या प्रकारचं हे झालं. त्या मोर्चामध्ये दस्तूरखुद्द स्वतः शिवसेना प्रमुख होते, शिवसेनेचे नेते होते. आणि मग मराठी तरुणांना दिलेली हाक, ते मराठी तरुण एकत्र झाला आणि तो नाद संपूर्ण मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये घुमू लागला. आणि त्याचंच रूपांतर, त्या शक्तीचं रूपांतर जे झालं ते आज तुम्ही बघताय की शिवसेनेचं भगवं वादळ हे संपूर्ण मुंबई काय, महाराष्ट्र काय, आज देशामध्ये आणि जगामध्ये सुद्धा भगवा म्हटल्यानंतर शिवसेना, भगवा म्हटल्यानंतर शिवसेना प्रमुखांचे विचार, एक समीकरण झालं. नाही, पण स्थानिक लोकाधिकार समितीच्या माध्यमातून आस्थापनांमध्ये तरुणांना, मराठी तरुणांना वाव मिळावा याच्यासाठी जो संघर्ष झाला, त्या संघर्षातल्या कितीतरी संघर्षामध्ये तुमचा सहभाग आहे. अर्थात मी होतो, माझ्या अगोदर जे होते त्यांनीसुद्धा. हे एक आंदोलन किंवा ही एक चळवळ अशी आहे की शाश्वत ज्यांच्या नोकऱ्या आहेत, ज्यांना नोकऱ्या मिळालेल्या आहेत, आणि ते सुद्धा त्या मिळायला लोकाधिकार समिती आणि शिवसेनेचा हातभार आहे. गुणवत्ता असून चालत नाही. गुणवत्तेला कुठंतरी तुम्हाला एक पुश द्यायला लागतो. आणि तो नेमका जो पुश द्यायचं काम होतं ते शिवसेना या 4 अक्षरांनी केलं. त्या ह्याने जे स्वतःसाठी झालं तेच आपण इतरांना करायला हवं, इतरांना द्यायला हवं, हा विचार तिथे रुजू झाला. त्या तरुणाईमध्ये हा विचार जो रुजू झाला, तिथून शिवसेनेची लोकाधिकार समिती वाढत गेली. आणि मग जे काही एक पगडा होता एका विशिष्ट जमातीचा,
जर तिथे तुमच्या बँकांमध्ये, इन्शुरन्स कंपन्यांमध्ये, पब्लिक सेक्टरचं कुठचंही पब्लिक सेक्टर घ्या, राष्ट्रीयकृत उद्योग घ्या, रेल्वे असू द्या, गव्हर्मेंट अंडरटेकिंग्ज असू द्या, या सगळ्यांमध्ये एक विशिष्ट प्रकारचं एक वातावरण बघायला मिळायचं आणि तिथे तो छेद देण्याचं काम होतं ते शिवसेना प्रमुखांनी त्यावेळेला केलं. लोकाधिकार समितीच्या या नेत्यांनी आणि असंख्य मराठी तरुणांनी शाश्वत नोकरी असूनही आपल्याला नोकरी आहे पण आपल्या बाहेर जे आस्थापनाच्या बाहेर आहेत, ज्यांना असंख्य मराठी तरुणांना स्थानिक लोकांना नोकऱ्या नाही आहेत, त्यांच्यासाठीची ही चळवळ आहे. त्यांना आतमध्ये कसं घेता येईल, त्यांना नोकरीचा हक्क त्यांना कशा रीतीने आपण देऊ शकू, त्यासाठी चाललेलं हे आंदोलन, ती चळवळ ही स्थानीय लोकाधिकार समिती. आणि आज 50 वर्ष जवळजवळ आज आपण तिथं लोकाधिकार समिती कार्यरत आहे. आत्ता प्रायव्हेटायझेशनच्या एकंदरीत या बदलत्या संस्कृतीमध्ये कसं बघता तुम्ही? बदलत्या संस्कृतीमध्ये काही जे बदलसुद्धा झाले, म्हणजे संगणकीकरण, ही 70च्या दशकात झालेली मोठी चळवळ, 70 ते त्याच्यानंतर 90पर्यंत, 90-95पर्यंत चांगल्या रीतीने 25 वर्षामध्ये असंख्य तरुणींना, मराठींना, स्थानिक भूमिपुत्रांना न्याय देण्याचं काम लोकाधिकार समितीच्या माध्यमातून झालं, आजही होतं आहे. परंतु संगणकीकरण झाल्यानंतर एक कुठंतरी जो स्पीड होता, जो काही एक रेटा होता, जी चांगली रिक्रुटमेंट होत होती, नोकर भरती होत होती, त्या नोकर भरतीचं प्रमाण कमी होत गेलं. आणि नोकर भरतीचं प्रमाण कमी झालं तरीही चळवळ चांगल्या नेटानं पुढे जात राहिली, ती थांबलेली नाही आहे. मग त्याच्यामध्ये असंख्य प्रश्न असतील, बदलीचे असतील, बढतीचे असतील, कधीकधी निवासाचे प्रश्न असतात. आपले नागपूरवरून ज्या बदल्या होतात, नागपूर असेल, संभाजीनगर असेल, नांदेड असेल, वेगवेगळ्या ठिकाणाहून मुंबईसारख्या ठिकाणी किंवा पुण्यासारख्या शहरामध्ये जातं, तर त्या राहणार कुठे? तर त्यांच्यासाठीचं निवासाचं सुद्धा एक हक्काचं त्यांना घर हे त्या आस्थापनाच्या माध्यमातून, स्टाफ क्वार्टर्स असू द्या किंवा मग त्यांचे हाऊसिंग लोन्स असू द्या, हे असंख्य प्रश्न घेत लोकाधिकार समितीच्या माध्यमातून स्थानिक भूमिपुत्रांना सक्षम स्थैर्य, आर्थिक स्थैर्य हे त्यांना आणि त्यांच्या कुटुंबांना मिळवून देण्याचं काम लोकाधिकार समितीच्या माध्यमातून शिवसेनेनं केलं. मग मला सांगा की आता शिवसेनेत बंड झालं, बंड झाल्यानंतर म्हणजे स्थानिय लोकाधिकार समितीचे अध्यक्षसुद्धा निघून गेले, पण तरीसुद्धा स्थानिय लोकाधिकार समितीचा जो शिवसैनिक आहे, कार्यकर्ता आहे, तो मात्र कुठेही हलला नाही. अर्थात त्याचं काय कारण काय? कारण तो कार्यकर्ता, त्याला ही जाण आहे, मी आज जो आहे, माझं जे अस्तित्व आहे, माझी जी ओळख आहे, ही शिवसेना प्रमुखांनी दिली आहे, ही शिवसेनेनं दिली आहे. ही 4 अक्षरं जर माझ्या मागे नसती तर माझ्याजवळ काय होतं आणि काय नाही, काय असून नसल्यासारखं होतं, ही याची त्याला जाण आहे. आणि त्यामुळे त्याची मुळं ही घट्ट शिवसेनेच्या मातीतच रोवली गेलेली आहे. तो कुठेही जात नाही, कुठेही जाणार नाही. कारण जे मिळालं त्याची जाण त्याला आहे आणि जे मिळालं ते परत मला समाजाला आणि त्या मराठी माणसाला, आपल्या भूमिपुत्रांना कशा रीतीने देता येईल हा विचार सारखा त्याच्या मनात आहे. म्हणजे व्यक्तीपेक्षा संघटनेला, त्या संघटनेने दिलेल्या योगदानाला सगळ्यांनी प्राधान्य दिलं. अर्थात आजही देत आहेत. आज शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी आहेत. उद्धवजींनी सुद्धा असंख्य कार्यक्रम लोकाधिकार समितीच्या माध्यमातून हे केलेत. ही लोकाधिकार समितीची लोकं फक्त आस्थापनांमध्ये आपल्या नोकऱ्यांसाठीच काम करणारी नाही आहेत, तिथे थांबत नाही आहेत. आज शिवसेना पक्षातर्फे, जसं शिवसेना प्रमुख बाळासाहेब स्वतः सांगायचे की निवडणुका आल्यानंतर काही महत्त्वाची कामं असतात, सर्वे असतात, तिकडची एक माहिती गोळा करायची असते, कोण कशा रीतीने वगैरे, ही सगळी जबाबदारी लोकाधिकार समितीच्या खांद्यावर येत असे आणि शिवसेना प्रमुख विश्वासानं देत असत आणि ती यथार्थपणे पार पाडण्याची जबाबदारी आणि चांगल्या रीतीने काम करण्याची ही तत्परता लोकाधिकार समितीचे कार्यकर्ते करत होते, आजही करतायत. आजही उद्धवजी कुठच्याही महत्त्वाच्या याच्यासाठी लोकाधिकार समितीच्या कार्यकर्त्यांना बोलून काही ज्या जबाबदाऱ्या निवडणुकीच्या असू देत, इतर संघटना बाबतीमध्ये असू देत, संघटनात्मक जबाबदाऱ्या असू देत, संघटनात्मक पदं असू देत, ही अगदी व्यवस्थितरित्या घेतली जबाबदारी तर ती पार पाडण्याची तत्परताही ते त्याचप्रमाणे आजही करतायत, जबाबदारी निभावत आहेत. एकीकडे खासदार असताना शिवसेना पक्षाचं सचिवपद तुमच्याकडे आहे. गेले वर्षभर हा सत्ता संघर्षाचं जे काही सुरू आहे शिवसेनेच्या बाबतीत ते तुम्ही जातीने बघताय, लक्ष देताय त्यावरती. हे सगळं टाळता आलं असतं असं तुम्हाला वाटतं का? आणि ज्या वेळेला याबद्दल थोडी तरी कल्पना आली तेव्हा हे सगळं थांबवण्यासाठी तुमच्याकडनं काही प्रयत्न झाले का? प्रयत्न झाले, हे सगळं थांबवता तर नक्कीच आलं असतं, परंतु जिथे स्वार्थ पुढे येतो किंवा जिथं सांगायला वेगवेगळ्या गोष्टी येतात, म्हणजे
जोपर्यंत प्रत्येक टप्पा यशस्वी दिलेलं आज प्रत्येकाला ही जाण आहे, कोणीही असू द्या, शिवसेनेमुळे, शिवसेना 4 अक्षरांमुळे, शिवसेना प्रमुखांमुळे, शिवसेना पक्षप्रमुखांमुळे आज आपली ओळख आणि आपलं अस्तित्व निर्माण झालं. याचा जिथं जिथं ज्यांना विसर पडला ते वेगवेगळी कारणं शोधत असतात आणि ते कारणं देऊन प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने, कोण ED, CD ह्या गोष्टी सगळ्या ह्या करत, कोण याच्या आडून किंवा स्वतःचं काहीतरी वेगळं हे करण्यासाठी. म्हणजे जसं म्हणतात ना की ही बोट कुठंतरी आता डगमगायला लागली आहे. ही बोट डगमगणारी नाही आहे, याचा अँकरसुद्धा तेवढाच मजबूत आहे आणि जर समुद्रात शिरली, महासागरात शिरली तर तेवढ्या शिताफीनं येणाऱ्या उंच उंच लाटा पार करून जाणारी आणि किनाऱ्यावर सुखरूप घेऊन जाणारी अशी ही शिवसेनेची बोट आहे. परंतु कुठंतरी काहीतरी वेगवेगळी विशेषणं हे करायची, स्वतःचा कयास बांधायचा, काहीतरी वातावरण निर्माण करायचं आणि ज्या काही गोष्टी केल्या त्या ह्याला एक कुठंतरी मुलामा देण्याचं काम तुम्ही बघताय. आज दिल्लीश्वर करतायत, आज इथे BJP महाराष्ट्रामध्ये केलं आणि हा प्रकार जो झाला, ह्या प्रकाराची चीड आता महाराष्ट्राच्या जनतेमध्ये आहे, महाराष्ट्राच्या प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसामध्ये आहे आणि लोक एकच वाट बघतायत. तुम्ही एवढं सगळं केलं, आम्हाला कळतंय, आम्हाला दिसतंय की करोनामध्ये कोणी काम केलं. ज्यावेळेला उद्धवजी मुख्यमंत्री म्हणून होते, मुख्यमंत्र्यांनी कशा प्रकारे महाराष्ट्राची धुरा वाहिली. घरात बसून कोण काय वाटेल तसं बोलतायत. त्यांनी जे केलं त्याचं 1 दशांश तरी तुम्ही करू शकताय? आतापर्यंत केलं आहे? नाही करू शकत. याचं कारण एक त्याला जे नेतृत्व लागतं ते नेतृत्व उद्धवजींमध्ये शिवसेना पक्ष म्हणून नाही पण महाराष्ट्राच्या तमाम जनतेनं पाहिलं. एक घरामधला माणूस बोलतोय अशा प्रकारचा भास होता. एक आधार, एवढा प्रचंड आधार त्या फेसबुक त्यांनी लाईव्ह करताना दिला. त्याच्यानंतर आलेली वादळं म्हणा, तोक्ते म्हणा, निसर्ग म्हणा, या सगळ्याला तोंड देणं, या सगळ्यांमधून त्या शेतकऱ्याचं भलं साधणं, तिथं कुठेही उद्योगाची गाडी न थांबता व्यवस्थितरित्या महाराष्ट्र पुढे नेणं, या सगळ्या गोष्टी उद्धवजींनी केल्या आणि त्यांच्या सहकार्याने केल्या. त्यामुळे हे बोलणं आणि हे करणं हे ज्यांना जमलं, ज्यांना भूमिका हे पार पाडायची होता त्यांनी केलं. परंतु जनता जाणून आहे, लोक जाणून आहेत महाराष्ट्राची आणि घ्या निवडणुका, होऊन जाऊ द्या, बघू. सत्ता संघर्षाच्या काळामध्ये सुप्रीम कोर्टात सातत्याने आपण पाठपुरावा करत होता. कधी मुंबईत, कधी दिल्ली, असं सातत्याने तुमची वारी सुरू होती आणि हे सगळं करत असताना एक दिवस सुप्रीम कोर्टाचा निकाल आला. काय वाटतं तुम्हाला? तो दिवस होता 11 मे 2023 आणि गेले 10-11 महिने मी स्वतः तिथं होतो. माझ्याबरोबर अनिल परबसुद्धा होते, काही आपली लोकं येऊन जाऊन असायची सुद्धा. आणि प्रचंड काम जे इलेक्शन कमिशनने त्यावेळेला पक्ष म्हणून आपल्याला सोपवलं होतं ते काम मेहनतीनं प्रत्येक शिवसैनिकाने केलं. इलेक्शन कमिशनने, निवडणूक आयोगाने स्वतःच आमच्याजवळ काही कागदपत्र मागवली, दस्तावेज मागवले की तुम्ही तुमच्याजवळ असलेल्या पदाधिकाऱ्यांची तुम्ही शपथपत्र द्या. ही शपथपत्र तयार करणं ही लाखांच्या घरात आम्ही केली. तुमच्याजवळ असलेल्या प्राथमिक सदस्यांची माहिती इत्थंभूत व्यवस्थितरित्या आम्ही देतोय त्या प्रकारच्या त्या नमुन्यामध्ये, विहित नमुन्यामध्ये तुम्ही आम्हाला सादर करा. आम्ही 19 लाखाहून जास्त आमच्या प्राथमिक सदस्यांचे फॉर्म भरलेले व्यवस्थित त्या विहित नमुन्यांमध्ये त्यांना सादर केले जिल्हावाईज. आज 23 जवळजवळ 22 ते 23 लाख दस्तावेज त्या निवडणूक आयोगाच्या कार्यालयामध्ये आहेत, पडून आहेत. आमच्यावर ॲक्नॉलेजमेंट्स आहेत, त्याच्या पोचपावत्या आहेत सगळ्या. आणि त्या आधारे घटना हे दस्तावेज याच्या आधारे निर्णय होणं अपेक्षित होतं, जे सुप्रीम कोर्टाने, माननीय सर्वोच्च न्यायालयाने त्यांनी दिलेल्या त्यांच्या ऑब्झर्वेशन्स नाहीत, त्यांच्या कन्क्लुजन्समध्ये त्यांनी दिलं. म्हणजे निर्णय दिला की निवडणूक आयोगाने घेतलेला निर्णय फक्त लेजिस्लेटर्सच्या नंबर्सवर तुम्ही जो देताय हा चुकीचा निकष आहे. याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला संघटना काय आहे, संघटनेमध्ये काय स्थान आहे, संघटनेमध्ये शिवसेना कोणाची हे तुम्हाला जे दिसतंय, घटनेमध्ये असलेले नियम बघा, घटनेमध्ये असलेल्या तरतुदी बघा आणि त्यावर सर्वकष हे झाल्यानंतर निर्णय द्या. त्यामुळे हा निर्णय निश्चितच बाजूला जाईल. कारण जो खरा गाभा आहे, ज्याच्यावर तुम्हाला पक्ष कोणाचा, चिन्ह कोणाचं, याची जी काही तुम्हाला तो निर्णय करायचा आहे, तो निर्णय त्याचा मूळ आधारच आहे की पक्ष कुठे आहे, शिवसैनिक कार्यकर्ते कुठे आहेत, पदाधिकारी कोणाजवळ आहेत, घटना काय म्हणते आहे.
आणि तुम्हीच मागितलेले, म्हणजे आम्ही काय स्वतःहून तुम्हाला द्यायला गेलो नव्हतं, हे सगळं तुम्ही मागितलं. शपथपत्र विहित नमुन्यांमध्ये सादर करा. अरे अटेस्टेशनपासून सगळ्या गोष्टी करून बरं समोरच्यांनी नाही दिलं तर म्हणून ते बाजूला ठेवलं का? समोरच्यांनी त्याचं पालन नाही केलं या गोष्टींचं म्हणून ते बाजूला ठेवलं का? ते बघायचंच नाही? ते बघा, त्यांचंही बघा, त्यांच्यामध्ये काय कमी आहे, उणीवा आहेत, आणि मग खरं कोणाचं हे करायलाच लागेल. कारण लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितल्याप्रमाणे काही नियम आहेत आणि काही आधार आहेत, तथ्य आहेत त्याला. त्यामुळे आम्हाला खात्री आहे, त्यामुळे आम्हाला कुठचंच हे नाही आहे. आता येणाऱ्या 31पासून सुरू होईल, न्यायप्रविष्ट विषय आहे, त्यामुळे याच्यावर जास्त कोणावर टिप्पणी किंवा हे करण्याचा विषय नाही. पण झालेल्या याच्यावर जे सांगायला पाहिजे, जे लोकांना कळलं पाहिजे ते सांगतो. नाही, पण मग वेळोवेळी शिवसेना पक्षाच्या ज्या संघटनात्मक प्रातिनिधिक सभा होतात, 5 वर्षातून एकदा जी काही निर्णायक सर्वांच्या संमतीने निर्णय होतात आणि ते निर्णय घेतल्यानंतर ते जे काही ठराव असतील किंवा घटनेतले जे काही बदल असतील ते वेळोवेळी निवडणूक आयोगापर्यंत पोहोचलेले होते. अर्थात, कारण जे निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना त्यांनी करायची कर्तव्य, त्यांनी करायच्या जबाबदाऱ्या ज्या दिलेल्या आहेत, ज्या उद्धृत आहेत, ज्या तुम्ही वेबसाईटवर बघू शकता, ज्या गोष्टी तुम्ही प्रत्येक राजकीय पक्षाला, जो रजिस्टर्ड राजकीय पक्ष आहे, रेकग्नाइज पार्टी आहे, त्यांना जे आम्हाला जे आमच्या जबाबदाऱ्या आहेत त्या निवडणूक आयोगाच्या प्रती आम्ही तंतोतंत पाळत असतो. त्याच्याशिवाय होऊच शकत नाही. 2018ची जी शेवटची आमची प्रतिनिधी सभा झाली, 23 जानेवारी 2018, या दिवशीची प्रतिनिधी सभा म्हणजे नॅशनल एक्झिक्युटिव्ह आम्ही जी घेतली, त्या नॅशनल एक्झिक्युटिव्ह कशा रीतीने घेणं, त्यामध्ये काय असतं, काय त्यांना निवडणूक आयोगाला पाहिजे असतं, त्याचं कंप्लीट रेकॉर्डिंग आहे. त्या याच्यामध्ये ते व्हायच्या अगोदर निवडणुका घेणं, लोकशाही पद्धतीमध्ये प्रत्येक राजकीय पक्षाला निवडणुका घेऊन तुमचे पदाधिकारी नेमणं, त्यांना पदं देणं, या गोष्टीची जी काही एक तरतूद आहे, त्याप्रमाणे निवडणूक निर्णय अधिकारी नेमणं त्या विहित वेळेमध्ये, त्या विशिष्ट वेळेमध्ये, या प्रतिनिधी सभेच्या अगोदर ते करणं, ती निवडणूक पार पाडणं, त्या निवडणुकीचा निकाल त्या दिवशी जाहीर करणं, तो निवडणूक निर्णय अधिकारी असतो तो करतो. आणि त्या केल्यानंतर तो सगळ्या नवीन आलेल्या कार्यकारिणीला वर बोलवतो स्टेजवर, आणि मग ती कार्यकारिणी बसून मग पुढचा कार्यक्रम होतो. तिथं त्यांचं हे संपतं. त्यांनी ते जे शेरे दिलेले असतात त्या सगळ्या गोष्टी या फिल्म केलेल्या आहेत, त्या रेकॉर्ड केलेल्या आहेत. त्या रेकॉर्ड केलेल्या CD तर पाठवतोच आम्ही, त्याच्या जोडीनं एवढं मोठं बाळ ते करून आम्ही पाठवतो. त्या दरम्याने त्या प्रतिनिधी सभेमध्ये होणारे जे काही निर्णय असतात, त्या ठराव असतात, राजकीय ठराव असतात, संघटनात्मक ठराव असतात, याचंसुद्धा व्यवस्थित त्याचं मिनिट्स करून, त्याचं व्यवस्थित हे करून ते निवडणूक आयोगाला पाठवलं जातं. निवडणूक आयोगाने 2018च्या या सगळ्या मिळालेल्या याच्यानंतर आम्हाला लिहिलेलं एक पत्र आहे निवडणूक आयोगाने, की हे तुम्ही जे आम्हाला सगळं पाठवलं आहे याच्या व्यतिरिक्त आम्हाला या खालील जो तुम्हाला फॉर्म पाठवत आहोत, या विहित नमुन्यामध्ये तुमचे 23 जानेवारी 2018ला जे नवीन पदाधिकारी तुमचे निवडणूक प्रक्रियेमधनं जे नवीन नेमले गेले, जे निवडून आले, त्यांची यादी पाठवा. तेही आम्ही पाठवलं. आणि मग बोलताना काही गोष्टी अशा आल्या की हे नाही मिळालं आणि ते नव्हतं आणि हे नव्हतं. हे म्हणजे याला काही कुठच्या गोष्टीचं अनाकलनीय आहे या गोष्टी. आणि या गोष्टी सुप्रीम कोर्टामध्ये म्हणा, निवडणूक आयोगासमोर आम्ही पुन्हा त्या रिव्ह्यूच्या याच्यामधनं आम्ही हे सगळं केलेलं आहे. आणि त्यामध्ये आम्हाला निश्चितच न्याय मिळेल, कारण दोन्ही माननीय सर्वोच्च न्यायालय तसंच भारत निवडणूक आयोग या कॉन्स्टिट्युशनल बॉडीज आहेत आणि त्याच्यावर लोकशाहीचा मोठा स्तंभ म्हणून आपण बघतो आहे. आणि लोकशाहीचं जो एक आधारस्तंभ आहे, आम्हाला न्याय नक्कीच मिळेल. तेही न्याय दिल्याशिवाय राहणार नाहीत, ही आम्हाला खात्री आहे. शिवसेनेची घटना आहे. शिवसेनेच्या घटनेबरोबरच निवडणूक आयोगाने दिलेला निकाल आहे आणि या निकालाबरोबर घेतलेले काही निर्णय आहेत. म्हणजे ज्यांच्या बाजूनी हा निर्णय गेला त्यांनी काही निर्णय घेतले, परस्पर निर्णय घेतले. घटनेप्रमाणे आपल्या घटनेत झालेले बदल आपण निवडणूक आयोगाला पूर्वीच कळवलेले आहेत. याबद्दलची संभ्रमावस्था आहे, त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? बघा, निवडणूक आयोगाने दिलेला जो निर्णय आहे तो निर्णय आहे 17 फेब्रुवारी 2023. घटना ही 23 जानेवारी 2018ला प्रतिनिधी सभेमध्ये ज्या काही अमेंडमेंट्स आणि ज्या काही आणल्या गेल्या, मग त्या नियुक्त्या असतील, काही ठराव असतील, काही पदं असतील, काही राजकीय ठराव असतील, संघटनात्मक ठराव असतील,
याचं संपूर्ण त्याप्रमाणे घटनेमध्ये ते अमेंडमेंट्स ॲड करून ते ठरावांची सुद्धा प्रत हे सगळं आपण निवडणूक आयोगाला पाठवतो, ते बंधनकारक आहे. त्या घटनेच्या आधारे आजतागायत म्हणजे 23 जानेवारी 2018 याच्यानंतरची 5 वर्ष म्हणजे 23 जानेवारी 2023पर्यंत, आता 2018 2023ला ही निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या ह्याच्याप्रमाणे 5 वर्षाची मुदत पूर्ण होणारी आणि प्रतिनिधी सभा पुन्हा लावायची एक मुदत होती. त्या अवधीमध्ये हे सगळं जे काय झालं याने आपली स्वतःचं हे करून मुख्य नेता वगैरे हे जे काही अमेंडमेंट या अगदी घटना बाह्य आहेत. 17 फेब्रुवारी 2023ला जो निवडणूक आयोगाने निर्णय दिलेला आहे तो निर्णय प्रॉस्पेक्टिव्ह आहे. तो मागे जाता येत नाही आहे. त्याच्या अगोदरपासून तुम्हाला लागू होतं तो अजिबात नाही आहे. ही लोकांना माहीतही असेल, कायदेतज्ञांना तर माहीतच आहे, परंतु सर्वसाधारण ज्या संभ्रमावस्था तुम्ही म्हणताय तर एक लक्षात असलं पाहिजे की हा प्रॉस्पेक्टिव्ह निर्णय आहे. याच्यानंतर तुम्ही हे करू शकता. ज्या वेळेला त्यांनी ते चिन्ह आणि पक्ष हा यांच्याजवळ गेला आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मशाल चिन्ह घेऊन इथपर्यंत ही वाटचाल करता येईल, पुढं जाता येईल, अशा प्रकारचं वगैरे जे दिलं होतं. त्याच्यानंतर आपण सुप्रीम कोर्टात गेलो, सुप्रीम कोर्टामध्ये हेही चॅलेंज केलं, तेही परंतु त्या ह्यानेच स्पष्ट होतं की हे अशा प्रकारचं हे अगोदर कुठचंच करू शकत नाही. मग त्याच्यामध्ये मुख्य नेता वगैरे ही प्रोव्हिजनच नाही आहे. शिवसेनेची घटना अगदी स्पष्ट आणि ठळक आहे. त्यामुळे हे गैर केलेले जे काही उद्योग आहेत ते किंवा गैर ज्या काही स्टेप्स घेतलेले आहेत, रॉंग स्टेप्स, त्या अर्थात त्या ठिकाणार सुद्धा नाही आहेत. आता सुप्रीम कोर्ट त्या बाबतीमध्ये लगेच हे करेल. निवडणूक आयोगाजवळ सुद्धा आम्ही आहोत, त्यामुळे स्पष्ट होईल. आम्हाला त्याची चिंता नाही आहे. बरं, आपण दिल्लीत असता अनेक म्हणजे संपूर्ण देशभरातले खासदार तुम्हाला भेटत असतात. जेव्हा भेटतात तेव्हा शिवसेनेबद्दल, उद्धव साहेबांबद्दल, आदित्यजींबद्दल काय त्यांच्या मनात, त्यांच्या डोळ्यात भाव असतात? प्रचंड आदर असतो. शिवसेना पक्ष म्हटल्यानंतर दिल्लीमध्ये सगळ्या राज्यातून येतात, सगळ्या राज्यांमधनं, आणि त्यांच्यामध्ये ती एक उत्सुकता बघायला मिळाली. काहीही असू द्या, कोणी कितीही म्हटलं की आम्ही हिंदुत्वाचे भोगते आणि आम्ही हिंदुत्वाचे कैवारी वगैरे, अजिबात नाही. तुम्ही जर पार्लमेंटला तुम्ही आलात, तिथे सेंट्रल हॉल आहे जिथे एक जत्राच भरते. म्हणजे ज्या वेळेला सगळे सांसद म्हणजे जे खासदार आहेत, ही खासदार आपापल्या वेळेनुसार तिथे बसतात, गप्पा मारतात, तिथे चहापान वगैरे सुद्धा या गोष्टी होतं, आदानप्रदान होतं विचारांचं. त्यावेळेला त्यांच्या ह्याच्यामध्ये जे चाललेलं असतं, तर हिंदुत्वाचे खरे रक्षक, हिंदुत्व घेऊन पुढे जाणारी ही शिवसेना आहे. ती बाळासाहेबांची आहे, ती उद्धवजींची आहे, ती आदित्यजींची आहे. आणि तिथे काय त्यांचा विचार आहे, कशा रीतीने जात आहे, याचं अगदी मनापासून आपुलकीनं विचारतात. तिथे कुठचा राजकीय रंग नसतो त्यांच्या विचारामध्ये. सामन्यामध्ये जे काही आपला अग्रलेख आलेला असतो, तो अग्रलेख काय म्हणतो याची चर्चा तिथे होत असते. यावरून शिवसेना आज उद्धवजींच्या नेतृत्वाखाली जी पुढं जाते, जी महाराष्ट्र काबीज केलेलाच आहे, परंतु जी पुढं जाते, देशभर होते, त्याची उत्सुकता त्या खासदारां, पक्ष कुठलाही असू दे, त्या खासदारांमध्ये आहे आणि ती विचारपूस होत राहते. याचा हे बघूनसुद्धा आम्हाला खूप विचारण्याच्या याच्यामध्ये एक अभिमान खरोखर येत असतो, अभिमान वाटत असतो. नुकतीच एक बैठक झाली बँगलोरमध्ये आणि तिथे सर्व विरोधी पक्षाचे नेते एकत्रित आले होते. तिथे विचारमंथन झालं. त्या बैठकीमध्ये शिवसेनेचं स्थान काय, तुम्हाला काय वाटतं? अगदी अग्रणी स्थान आहे. तुम्ही एक विचार करा, उद्धवजींनी मागे एका प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हणा किंवा आपल्या अशा बैठकांमध्ये, एखाद्या सभेमध्ये झालेल्या याच्यामध्ये सुद्धा उद्धवजींनी म्हटलं आहे की परवा ज्या वेळेला गेल्या वेळेला जाऊन आले उद्धवजी पाटण्यामध्ये सर्व विरोधी पक्षांचे नेते, सगळे वेगवेगळ्या पद्धतीचे, काही मुख्यमंत्री होते, काही त्यांच्या याचे होते. आज शिवसेना पक्षप्रमुख म्हणाले की माझ्याजवळ पक्ष आणि माझ्याजवळ चिन्हाचे नसतानाही मला त्यांनी बोलवणं म्हणजे शिवसेनेचं स्थान, याचा विचार तुम्ही करू शकता. आणि ते खरं आहे, कारण कितीही कोणी कुठच्याही स्वरूपाचे आणि कुठच्याही याच्या प्रकारचे असले, कोण नॅशनल असेल, कोण राष्ट्रीय पक्ष आहे, कोण रिजनल पक्ष आहे, प्रांतीय असेल, पण या सगळ्यांमध्ये कुठंतरी एक जो सगळा धागा, एक व्यवस्थितरित्या त्याची वीण घट्ट पकडून त्याला जबरदस्त असा ताकद देणारं जे आहे
ती आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. आणि म्हणून की हे सर्व विरोधी पक्ष येताना आपुलकीनं एका महत्त्वाच्या संघटनेला, आणि ती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे येणार, हे असतील आणि त्यांचे विचार ऐकले जातील. त्यांच्या विचाराप्रमाणे काही गोष्टी पुढे जायच्या आहेत त्याप्रमाणे, कारण एक नाही म्हटलं तरी एक नेतृत्व या महाराष्ट्राला नव्हे तर देशाला मिळते. बरं, सातत्याने खासदार म्हटल्यानंतर दिल्लीला जाणं असतं, सभागृहात राहणं असतं, आणि अशा वेळेला पक्ष सोडून गेलेल्यांपैकी कुणीतरी भेटतं आणि कुणीतरी तुमचा एखादा फोटो गप्पा मारतानाचा पोस्ट करतो आणि उगाच एक संभ्रम निर्माण करण्याचं काम या सोशल मीडियाच्या माध्यमातून करण्यात येतं कधी कधी. अशा वेळेला काय वाटतं तुम्हाला? आता ज्यांच्याबरोबर एवढ्या वर्षांचा सहवास होता, एवढी वर्ष आपण एकत्र घालवली, एकच विचार होता आणि ते म्हणतात आमचा विचार हा एकच आहे, एक असेल तर अशा प्रकारची वागणूक नसते. परंतु तरी कोण भेटलं, आपण कोणी तिराईत आला आणि कोणी आपल्याला नमस्कार केला किंवा कुठच्याही केलं तर आपण करतो, तर आपले हे जुने सहकारी हे भेटतात. परंतु यामधनं कोण सोशल मीडियावर टाकून त्याचं एक्स्ट्रा मायलेज किंवा अशा प्रकारचं काहीतरी संभ्रम वगैरे या गोष्टी मला नाही वाटत अशा प्रकारचं कोणी करावं किंवा तशा प्रकारचा हेतू कोणाच्या मनात असला पाहिजे. पण तरी कोण करत असेल तरी आज शेवटी या शिवसेना पक्षामध्ये आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजींचं नेतृत्व, शिवसेना युवा नेते आणि शिवसेनेचे नेते आदित्यजी ठाकरे यांचं नेतृत्व ज्यांना मान्य आहे ते आम्हाला सगळे मान्य आहेत. जे त्याच्यापासून कोणाला फारकत कोण विचार असेल कुठचा दुसरा तर जय महाराष्ट्र. बरं, मला सांगा, शिवसेनेचं चिन्ह हे शिवसेनेचं चिन्ह कोणी हिरावून घेऊ शकत नाही, आणि अशा वेळेला ते चिन्ह काही काळासाठी हिरावून घेतलं असं आज वाटू लागलेलं आहे. काय वाटतं या चिन्हाबद्दल, काय होईल? अर्थात हे जे चिन्ह आहे याला एक ऐतिहासिक पार्श्वभूमीसुद्धा आहे. हे आपण सगळे जाणता की शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब हे एक आर्टिस्टसुद्धा होते, ते व्यंगचित्रकार म्हणून जगप्रसिद्ध होते. आणि धनुष्यबाण हे ज्या वेळेला निवडणूक आयोगाने प्रदान केलं त्यावेळेला धनुष्यबाणाची प्रतिकृती किंवा त्याचं जे ड्रॉइंग आहे हे स्वतः शिवसेना प्रमुखांनी स्वतःच्या हस्ते दस्तूरबुद्ध शिवसेना प्रमुखांनी तयार केलेलं होतं. आणि त्याची एक संपूर्ण जे बनवलेलं ज्याला आपण मॉडेल म्हणू किंवा जे एक ज्याला आपण एक देवघरातच असतं ते स्वतः उद्धवजींनी दाखवलंसुद्धा एका प्रेस कॉन्फरन्समध्ये. आज त्याच्याशी जे नातं आहे ते इमोशनल इथं हृदयात भिडलेलं आहे ते. त्यामुळे तिथे कुठचं तरी कृत्रिमपणा किंवा एरवी ज्या काही सिम्बल्स असतात किंवा ज्या काही निशाणी असतात वगैरे हे ठीक आहे, पण हे त्याचा एक लगाव हा प्रत्येकाच्या हृदयात खोलवर आहे. पण ते जे काही हिरावून घेण्यात आलं त्याच्यामध्ये आपण कुठे शिवसेना म्हणून कमी पडलो? आपण कुठंच कमी पडलेलं नाही. शेवटी याचा सगळ्या जो न्यायाचा तराजू हा तिथे वरती जे आपण बघितलं निवडणूक आयोग मगाशी मी बोललो, त्यामुळे निवडणूक आयोगाला हे दुरुस्त करावंच लागेल. हे करणं, हे केल्यावरच आम्हाला ते खरं हे वाटेल. आणि त्याची प्रतीक्षा माझ्यासकट असंख्य शिवसैनिकांना तर आहेतच, पण आज तुम्ही सर्वसाधारण मराठी जनतेचा किंवा महाराष्ट्राच्या जनतेचा कौल घ्या. तो कौलच तुम्हाला सांगून जाईल की लोकांना कशा प्रकारे आज असं समीकरण आहे. हे राजकीय फक्त कुठेतरी निशाणी आणि काहीतरी हे झालंय म्हणून नाही आहे. तळागाळातलेच नव्हे तर कानाकोपऱ्यातले शिवसैनिक अत्यंत आशेने वाट बघतायत. काही वेळासाठी गेलेलं ते चिन्ह आणि ते नाव हे पुन्हा परत मोठ्या दिमाखात आपल्याकडे येणार. त्यांना काय सांगाल तुम्ही? अर्थात ते आलंच पाहिजे, ते येणार. आणि प्रत्येक शिवसैनिकाला जे वाटतंय तेही माझ्या हृदयात मलाही ते वाटतंय. पण तेवढ्यावर सुद्धा उद्धवजी थांबले नाहीत. ज्यावेळेला निवडणूक आयोगाने तुम्हाला दुसरं चिन्ह हे आम्ही तात्पुरतं थांबवतो आहे, दोघांनाही देत नाही आहोत, त्यावेळेला निवडणुकीला जे आपल्या लटकेताई निवडून आल्या पोटनिवडणुकीला अंधेरीच्या, त्यावेळेला तुम्ही दुसरं चिन्ह घ्या आणि त्यावर लढा. मशाल घेतली आणि त्या मशालीने तर कमालच करून दाखवली. तुम्ही बघितलं की त्या अंधेरी पोटनिवडणुकीमध्ये आपला निर्णय किंवा लोकांनी दिलेला कौल कसा होता. त्यामुळे मशाल घेऊन आम्ही आलो पुढे. आज ते धनुष्यबाण शोधतोय, ती मशाल तिथपर्यंत घेऊन जाईल आणि ते घेऊन येईल. शिवसेनेचं म्हणजे जे ज्या काही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बाबी आहेत त्या सगळ्या तुम्ही समर्थपणे सांभाळत असता.
नियोजनात असता, सगळीकडे असता, फार प्रसिद्धीच्या पासून थोडेसे दूरच राहता. तुमचा स्वभाव नेमका कसा आहे? मवाळ, शांत की ॲग्रेसिव्ह? जिथं मवाळपणे जिथं व्यवस्थितरित्या होतं सगळं तिथं त्याच प्रकारे आपल्याला करायला लागतं. मला कोणतरी अशा रीतीने अकराळ विक्राळ किंवा असं ह्याच्यामध्ये कोणी पाहिलेलं नाही आणि बघणारही नाही. पण शेवटी विचारांमध्ये सुद्धा कधी विचारांनी सुद्धा राग व्यक्त करता येतो. आणि जिथं जसं पाहिजे तसं आहे, कारण मुळात शिवसैनिक आहे आणि शिवसैनिक हॅज नो लिमिट्स. म्हणजे करायला पाहिजे ते त्यावेळेला करायलाच लागेल. अनेक स्थित्यंतरं तुम्ही बघितली आहेत, शिवसेनेच्या चढउताराला साक्षीदार आहात. असं भरभरून देणाऱ्या या शिवसेनेकडे पाठ फिरवून जेव्हा हे निघून जातात, अनेक वेळा वेगवेगळ्या जबाबदाऱ्या, अत्यंत महत्त्वाची पदं सगळं दिल्यानंतर जेव्हा हे सगळे सोडून जातात, काय काय होतं? ती संध्याकाळ कशी असते जेव्हा तुम्ही ते वाचता, ऐकता तेव्हा? आपण विचार करतो आपल्याला हे घाव कशा रीतीने आपण झेलतो याचा विचार करतो. आपण सुद्धा सुन्न होऊन जातो. आपल्याला सुद्धा चीड एका बाजूला असते, एका बाजूला कीव करण्यासाठी असं गोष्टी असतात. तुम्ही विचार करा की शिवसेना प्रमुखांनी काय झेललं असेल, शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजींनी काय झेललं असेल, याचा साधारण विचारसुद्धा या लोकांपैकी यांनी केला तरी खरोखर मी तर म्हणेन की काय जग आहे, किंवा कुठं जाऊन फेडणार, कुठं जाऊन हे करणार, हे तर कुठे ना कुठे रात्री किंवा एकटे असताना हा विचार तर येतच असेल. त्यामुळे आज जी ओळख ज्या पद्धतीनं आज एवढं सगळं हे असताना असं नाही की फार वेगळ्या पद्धतीनं, म्हणजे तुमच्या नाटकांमध्ये जो अंक 1, अंक 2 त्या ह्याच्यामध्ये पहिली भूमिका दुसरी भूमिका असं नाही. या खरोखर आपल्या आयुष्याच्या या रंगमंचावर ज्या गोष्टी, ज्या कुटुंब प्रमुखांनी ज्या तुम्हाला हे करून दिल्या त्याची जाण तर ठेवा. किती अशी नाटकं माणसं पाहतात की ज्या ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या भूमिका मोठमोठ्या नटांनी हे केलेल्या आहेत. श्रीराम लागू असतील, नाना पाटेकर, घर देता का हो घर, अशा प्रकारचं जे असतं ते कुठंतरी असेल ना, कुठेतरी लागत तर असेल की आज आपण काय होतो. आज तुम्ही असाल तुमच्यावर बंगले इमले सगळं 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 काय काय करून घेतलं. सुरुवात मूळ कुठे होतं आणि कुठून कुठे गेलात, कोणी नेलं गेलेलं नाही आहेत. तिथे पावलोपावली शिवसेना प्रमुख, तिथे पावलोपावली उद्धवजी, शिवसेना 4 अक्षरं. हे जरी प्रत्येकाने आपल्या डोक्यात ठेवलं तरी आज तुमचं परतीचं हे होऊ शकतं. पण प्रत्येकजण आपापल्या ह्याने आज व्यस्त असेल, उद्या रिकामं झाल्यानंतर कुठेतरी कळेल. पण मला सांगा की बरेच जण म्हणजे शिवसेना प्रमुखांच्या आपल्याला जेव्हा सोडून गेले त्यानंतरच्या काळात उद्धव साहेबांनी नेतृत्व स्वीकारल्यानंतर यापैकी कितीतरी जणांना एबी फॉर्म मिळाले अर्थात. आणि तरीसुद्धा बऱ्याचदा वंदनीय शिवसेना प्रमुखांचे विचार असं जेव्हा बोललं जातं तेव्हा तुमची काय? म्हणून तर मी बोललो ना तुम्हाला की जसं तुमच्या व्यावसायिक नाटकांमध्ये एक एक आपापलं हे बदलणारे रूपडं, आज कुठंतरी मी टी व्हीवर असं पाहिलं, चेहरे पे लगा देते हैं और काय ते मास्क लावणं आणि ते एक चेहरे पे लगा देते हैं दुसरा चेहरा, आणि हे जमणंसुद्धा एका मर्यादेपर्यंतच असतं. त्याच्यानंतर ते सगळं गळून पडतं. त्याच्यानंतर तुम्ही हात त्याच होणार. जनता हे बघते सगळं. अर्थात आज तुम्ही बघा, ही लोकं म्हणतायत वेगवेगळे सर्वेज. आता हे काय आम्ही कुठच्या ह्याच्यामधनं केलेले नाहीत की आम्ही कुठच्या एजन्सीज, जसे इतर पक्ष आपल्या एजन्सीजद्वारा करून काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करतात, शिवसेनेनं केलेलं नाही आहे. पण कुठलाही चॅनल बघा, कुठल्याही याच्यावर कुठल्या विषयावर जर लोक बोलत असतील, मग महागाई असेल, बेरोजगारी असेल, मॅन्युफॅक्चरिंग इंडेक्स कमी झालेला असेल, किंवा आज भारताचं स्थान जगाच्या पटलावर जे सांगत फिरतात की आम्ही कुठं होतो आणि कुठे गेलो, पण खऱ्या अर्थानं आपण कुठे आहोत हे सुद्धा बाकीच्या रेटिंग एजन्सीज वगैरे दाखवतात ना आज आपण कुठे आहोत. आणि त्या ह्याच्यामधनं कुठंतरी बोध घ्यावा, त्या ह्याच्यामधनं कुठेतरी हे कळावं की आणि पाय हे आपले जमिनीवरच राहावे. बोलणं सोपं आहे, पाय आमचे जमिनीवर आहोत, आम्ही फिरतोय, आम्ही लोकांमध्ये आहोत. नाही, आज तुम्ही कुठेतरी भरकटलेला आहात, या खाली यायला लागेल, लोक आणतील. उद्धव साहेबांच्या नेतृत्वातली अशी कुठली गोष्ट आहे
जी इतरांपेक्षा वेगळी ठरवते त्यांना. संयमी, ऐकून घेणं, समोरच्याला वाव देणं आणि वेगवेगळ्या माध्यमात एक संधी देणं म्हणतात ना, ऑपॉर्च्युनिटी देणं, हे फार नेतृत्वामधला फार मोठा गुण आहे जो उद्धवजींजवळ आहे. आणि हाच गुण होता ज्या गुणाने मुख्यमंत्री म्हणून सर्वांच्या मनात त्यांचं स्थान अधिक उंचावलेलं होतं. अर्थात, कारण आली ती काय, एवढी जगातली सगळ्यात मोठी महामारी आली 100 वर्षाच्या पिरियडनंतर. ज्यावेळेला कोरोना आला त्यावेळेला कोरोनाचं एवढं भयानक स्वरूप असेल हे कोणाला स्वप्नातही वाटलं नव्हतं. परंतु जसजसं पसरू लागलं आणि महाराष्ट्र एक एपिसेंटर झाल्यासारखं झालं, गोंधळलेली परिस्थिती होती. परंतु कुठेही न डगमगता खंबीरपणे लोकांना आधार देणं, लोकांना धीर देणं. कुठे जाणार, कशा रीतीने जाणार, सगळी हे बंद होते, हे सांगतायत, घरात होते, तुम्ही कुठे होतात? साहेब घरात होते, कारण त्या प्रकारची परिस्थितीच होती. कारण पण ते घरात होते, तुम्ही काय रस्त्यावर छाती हे करून उघडून फिरत होता का? कोणीच नव्हतं. पण त्यावेळेला घराघरात पोचणं महत्त्वाचं होतं. 11-12 कोटी जनतेला दिलासा देणं, धीर देणं, संयम राखून आणि इतर गोष्टी व्यवस्थित लोकांना मिळतील याची कुठंतरी खातरजमासुद्धा करणं, यंत्रणा राबवणं, ॲडमिनिस्ट्रेशन ते पाहणं, बंदोबस्त, पोलीस, सगळं सिक्युरिटीपासून सगळ्या गोष्टी हाताळणं, रेल्वे, तुमचं पब्लिक ट्रान्सपोर्ट, जे मायग्रेशनचे लोकं जे जात होती, जे मजूर आणि कामगार बिचारे आपापल्या गावाला आणि आपापल्या राज्यांमध्ये जायचे, त्यांचं सगळं पाहणं, इथं कुठे कमी पडू न देणं. धारावीसारखी मोठ्यात मोठी, ज्याचं जगाने आणि WHO पासून USPS पासून ते सुप्रीम कोर्टाने दिलेलं मॉडेल म्हणून बघा म्हणून सगळ्या राज्यांना सांगितलं होतं. हे काम जे उद्धवजींनी केलं हे लोक विसरूच शकत नाहीत. बरं, हे करताना ते टास्क फोर्स नेमणं, त्यांचं ऐकणं, त्यांच्यावर जबाबदारी देणं, ते सांगतायत तेच राबवून घेणं. असं करायला गेले नाहीत की मला वाटतं हे करावं ते करावं. कुठं काय ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये सुद्धा कोण अधिकारी जर हे करत असेल तर टास्क फोर्सच्या माध्यमातून कशा रीतीने आज जम्बो फील्ड हॉस्पिटल्स हे ते वगैरे, आणि त्यावर तुम्ही हे लावता कुठल्या त्या CAG आणि याच्यापासून तुम्ही SIT पासून तुम्ही स्पेशल इन्क्वायरी वगैरे करता. काय मिळालं, काय मिळणार आहे तुम्हाला? आज जे केलं आहे ते करून दाखवलं आहे, ते केलेलं मुंबईकरांच्या लक्षात आहे, मुंबईकरांमध्ये डोक्यामध्ये ठाम आहे. त्यामुळे तुम्ही कितीही प्रकार केले त्याने काही साध्य होणार नाही. महाराष्ट्रातल्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांबरोबर बैठका, म्हणजे मला तर आठवतंय की एक दिवस एक रात्र त्या बैठकीला तुम्ही होता, की जे सगळे आपले फॅमिली डॉक्टर्स असतात त्या डॉक्टर्सचं एक मोठं जाळं तयार करून त्यांच्याशी जवळजवळ रात्री 12:30, 1-1, 2-2 वाजेपर्यंत त्या बैठका सुरू असायच्या. सगळ्यांना वाटायचं की आता बैठका संपल्या, पण साहेबांचं काम सुरू होतं. याचे साक्षीदार तर आपण आहात. हो, अगदी. आणि ते अव्याहत आहे. असं नाही की आज केलं, आज जनरल प्रॅक्टिशनर्स केले, फॅमिली डॉक्टर्सचे याचं हे केलं, उद्या जे तुमचे आयुर्वेदिक असतील, होमिओपॅथचे असतील, इतर कुठच्या याच्यामधली काही आपापल्या पद्धतीनं येऊन घ्यायचे की साहेब हे केलं तर चांगलं पडेल, हा उपचार किंवा अशा रीतीनं हे करा. त्यातलं जे ग्राह्य जे टास्क फोर्सला किंवा इतरांना व्यवस्थित पडेल त्या पद्धतीसुद्धा त्यांनी ते लावून घेतल्या. म्हणजे असं कुठचं हे केलं नाही की बाबा एक असं नाकासमोर जाणं वगैरे नव्हतं. प्रत्येकाचं जे काही इनपुट्स येत होती त्याचा नीट विचार करून, जी सामग्री पहिली तर नव्हतीच, PPE नव्हतं, बाकीच्या गोष्टी कुठे काय ठाव ठिकाणा नव्हता, औषधं नव्हती, आणि हे सगळं कुठून कशा रीतीने त्याचं प्रोक्युअरमेंटपासून ऑक्सिजनचं एवढं मोठं हे होतं. आणि त्या याच्यामधनं कुठे अशी विचित्र चित्र महाराष्ट्राची आली नाहीत कुठे बघायला. सोशल मीडिया असू दे किंवा चॅनलवर असू दे, भयानक असं विदारक दृष्ट्य महाराष्ट्राची दिसली नाहीत. महाराष्ट्रामध्ये चांगल्या रीतीनं त्यांनी हे केलं. आणि जे काही मृत्यूचं प्रमाण किंवा काय होतं अगदी ते तसंच ट्रान्सपरन्सी, तुम्ही पारदर्शिता म्हणता तर पारदर्शिता काय असते ही त्यांनी उद्धवजींनी ते दाखवली. कुठल्याही अधिकाऱ्याला एकही कुठचं हे लपवायचं नाही. त्यामुळे ह्यानेच आज खरोखर महाराष्ट्र सावरला, महाराष्ट्र चांगल्या रीतीनं या सुखरूप रीतीनं बाहेर काढला तो उद्धवजींनी. प्रत्येक शिवसैनिकावर वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांचं प्रचंड प्रेम होतं. आत्ता कोविडच्या काळात आपण बघितलं कुटुंब प्रमुख कसा असावा हे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी तेव्हा दाखवून दिलं. शिवसैनिकांच्या प्रती या दोघांचं जे प्रेम आहे
ते कायम त्यांच्या डोळ्यातून, त्यांच्या विचारातून, बोलण्यातून व्यक्त होत असतं. तुम्ही काय सांगाल याबद्दल? बाळासाहेबांचं तुम्ही जाहीर सभांमधनं सुद्धा तुम्ही पाहिलं असेल, शिवसैनिक आणि शिवसेना प्रमुख हे थेट नातं आहे. ही डायरेक्ट हॉटलाईन आहे, याच्यामध्ये कोण नाही. त्यामुळे शिवसेना ही शिवसैनिक सेंट्रिक नेहमीच राहिली. आणि आज तुम्हाला एक फक्त आठवण म्हणून सांगतो की ज्या वेळेला 1992-93 दंगली ज्या झाल्या आणि तिथे शिवसैनिक रस्त्यावर होता, मुंबईची शांतता हवी होती, मुंबईमध्ये दंगली कुठंतरी थांबवण्याचं काम असेल, जाळपोळ न होऊ देणं, कायदा आणि सुव्यवस्था राखली जाणं, हे सत्तेत असलेल्या राज्यकर्त्यांकडनं अपेक्षित न ठेवता ज्याप्रमाणे शिवसेना प्रमुखांनी ही शिकवणच होती, हे संस्कारच दिले होते की सरकार आपलं काहीतरी कर्तव्य करायच्या आत ते कर्तव्य कधी करणार याला एक लिमिट असतं, याला एक लाईन असते. ते होण्याच्या अगोदर शिवसैनिक पोहोचला पाहिजे. अपघातस्थळी असेल, दुर्घटना झालेली असेल, कुठे ॲम्ब्युलन्स पाहिजे असेल, ॲम्ब्युलन्स ही शिवसेनेची ओळख. त्यामुळे शिवसेना प्रमुखांनी त्यावेळेला हे झाल्यानंतर, दंगलीचं हे झाल्यानंतर एक सहज असं हे केलं. आणि त्यावेळेला मला आठवतं आहे की सुधीरभाऊ लोकाधिकार समितीचे आमचे अध्यक्ष होते आणि त्यांना सांगितलं की अरे तो त्याने त्यांच्यासमोर तर एक होतं की अरे ते इन्शुरन्सवाला कुठे आहे, आणि ते LIC अशा रीतीने साहेब हे करायचे. तर मग भाऊनी काय आलं, तर मग ज्यावेळेला मी भेटलो त्यावेळेला सांगितलं की अशा रीतीने ही पॉलिसी काय इन्शुरन्स काय करता येईल का आपल्या लोकांना, आता हे सगळ्या दंगली झाल्या, हे झालं, अशा रीतीचं हे होतं आहे, कुठंतरी आपले सरळ निधड्या छातीने येतात, जीव गमावा लागला तर मग कुटुंबाचं काय, कुटुंब उघड्यावर आणि अशा रीतीने जर तो हे जात असेल तर त्याला कशा रीतीने हे करू. तर मी म्हटलं साहेब ठीक आहे, मी आमच्या याच्याशी बोलतो. आणि आमचे जे टेक्निकल त्यावेळेला डायरेक्टर आणि जनरल मॅनेजर होते, रंगराजन म्हणून होते, त्याला मी अशा रीतीने साहेबांचं सांगितलं. तो असा अवाक होऊन बघायला लागला आणि त्याने ते डिव्हाइस केलं, एक पॅटर्न कस्टमाइज केली एक पॉलिसी, आणि ते सगळे तयार करून तोही तेवढाच उत्सुक होता की एवढं लक्षात येणं. आज ठीक आहे, आज पंतप्रधान म्हणा किंवा इतर राज्यांचे मुख्यमंत्री म्हणा, संबंध आपल्या राज्याला सुरक्षित ठेवण्याचं काम, किंवा लोकांना ज्यांना भरता येत नाही विम्याचे हप्ते आम्ही देतो वगैरे, शिवसेना प्रमुखांनी 93ला केलं, 1993 मध्ये. आणि शिवसैनिकासाठी पॉलिसी काय? येस येस. म्हणजे त्याच्या कुटुंबासाठी. आणि ती जे केलं हं. आणि त्यावेळेला जो आकडा सांगितला की महाराष्ट्रामध्ये 25,000 शिवसैनिकांना ही पॉलिसी द्यायची आहे. ठेवतं त्यावेळेला 4 काय 4.5 असं रुपयाचा प्रीमियम न्यू इंडियाने स्पेशल डिस्काउंटचं हे केलं आणि शिवसेना प्रमुखांनी स्वतः त्यांच्या पर्सनल अकाउंटमधून दिलं, चेक दिला. आणि तेव्हापासून जी पॉलिसी आहे ती आता पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे. येस येस. आता उद्धवजी त्याचप्रमाणे त्या शिवसैनिकांच्या आपल्या पदाधिकाऱ्यांची पॉलिसी आजतागायत आहे. कोणाला कुठचं त्याचं हे न लागो, परंतु जर एखादा असा अपघातात वगैरे हे झालं तर आपण त्या प्रकारचं हे तरतूद आपण त्या पॉलिसीमधनं त्या फॅमिलीला एक हातभार देतो. जे एवढ्या वर्षांपूर्वी, म्हणजे आज तुम्ही 93 म्हटल्यानंतर सहज 30 वर्षाच्या वर काळ झाला, त्यावेळेला कुठे राजकारणी सत्ताधारी यांच्या कुठे दृष्टिक्षेपातही हा विचार नव्हता. त्यावेळचा विचार शिवसेना प्रमुखांचा, सुरक्षितता माझ्या शिवसैनिकाला, माझ्या कुटुंबाच्या सदस्याला, माझे कुटुंब माझी जबाबदारी, जे शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजींनी जे स्लोगन दिलं तेच त्यावेळची शिवसेना प्रमुखांचं होतं. तेच कुटुंब, तीच जबाबदारी. आणि मग आता वेगवेगळ्या पद्धतीनं एक इलेक्शनचं हे म्हणा, निवडणुकीच्या वेळेला वगैरे करणं बिरणं या गोष्टी आल्या, इन्शुरन्सचा साराच वापर. पण हा विचार, हे जे एक द्रष्टा नेता किंवा ज्या एक विजनरी आपण म्हणतो, ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. अशा वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे हे सचिव अनिल देसाई. मला तुम्हाला शेवटच्या टप्प्यावरती काही प्रश्न विचारायचे आहेत. रॅपिड फायर आहे. कुठली भूमिका आवडते, खासदारकी की लोकाधिकार कार्यकर्ता? लोकाधिकार कार्यकर्ता, शिवसैनिक. दिल्ली की मुंबई? अर्थात मुंबई. निष्ठा की सत्ता? निष्ठा हो, सत्ता कुठे. भूमिपुत्रांसाठी महत्त्वाचं काय, सरकारी नोकऱ्या की खाजगी नोकऱ्या? नोकरी.
कुठलीही असू द्या. सभांमधली भाषणं की नियोजन आणि शिष्टाई? नियोजन. तुम्हाला कधी राग येतो का, आणि आला तर तो व्यक्त कसा करता की आवरता? व्यक्तही होतो, कधी कधी आवरतोही. विमा क्षेत्रातल्या तुम्हाला कधी असं वाटलं नाही का की धनुष्यबाणाचाही विमा काढायला हवा? धनुष्यबाण हे विमा वगैरेच्या पलीकडलं आहे. ज्या गोष्टी हृदयातल्या असतात त्याच्यासाठी विमा नसतो. विमा वगैरे जे कोण पळवून वगैरे घेऊन जातील किंवा कोणतरी हे करेल अशा रीतीचं, हे शिवसैनिकाच्या हृदयातनं कोणी काढून घेऊ शकत नाही. हे शिवसेना कुटुंबाकडनं कोणी हिरावून घेऊ शकत नाही. ते आमचं आहे, होतं, आहे आणि राहील. शिवसेना कोणाची? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची. आवाज कोणाचा? आवाज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा. आणि हा आवाज होता शिवसेना सचिव खासदार अनिल देसाई यांचा. आज आपण आवाज कोणाचा मध्ये सहभागी झाला, आपले विचार मांडले, आम्हाला बऱ्याच गोष्टी त्यातून समजल्या, ज्या थेट घराघरात जाऊन पोहोचल्या. मनापासून धन्यवाद. 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 तेव्हा पाहत राहा आवाज कोणाचा. जय महाराष्ट्र.